मामा हा शब्द म्हणजे माया आणि माय ह्यांची मैफिलच। कोणतीही आणि कशीही परिस्थिती असो, मामाचे प्रेम सदैव श्रीमंतच राहणार, नाही का? वृंदाच्या फर्स्ट बर्थडेची लगबग जशी आमची चालू होती, त्यात मामानेही कुठे माघार नव्हती घेतली। वृंदाच्या बर्थडेच्या सकाळी भला मोठा सरप्राईज बॉक्स घेऊन मामा प्रकट झाला। त्यात नुसते गिफ्ट्सच नाही तर मामाचे खूप सारे प्रेम दिसत होते। वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स अँड शॉप्सवरून खूप सारे गिफ्ट्स घेऊन त्याला छान असे पॅक करून मामाने खूप मेहनत घेतली होती। आणि वृंदाला पण हे सगळं अनबॉक्सिंग बघून खूप मजा येत होती। तिचे एक्सप्रेशनच सगळं सांगून जात होते। मामाने तिच्यासाठी छान छान फ्रॉक्स घेतलेले, सोबतच वृंदाला डॉग्स अँड डॉल्स खूप आवडतात म्हणून स्पेशली त्याने ते पण आणलेले। त्यासोबतच बेबी ब्रेन डेव्हलपमेंटचे टॉईज पण होते, गाड्या पण होत्या। वृंदाला गिफ्ट्स खेळताना बघून आम्हाला आमचे बालपण आठवले। तेव्हा आमच्याकडे एवढे सगळे डॉल्स आणि खेळणी नव्हती। आमचे खेळ म्हणजेच लपंडाव, मामाचे पत्र हरवलं, बर्फ की पाणी हे असं असायचं। त्यात आम्ही माझ्या छोट्या भावाला लिंबू टिंबू म्हणून घ्यायचो, कारण आम्हा सगळ्यात तो लहान होता। आज तोच एवढा समजूतदार झालाय जसा की माझ्यापेक्षा मोठा भाऊच आहे तो। छोटासा माझा भाऊ एवढा मोठा आणि समजूतदार कधी झाला हे कळूनच आले नाही।